दादा कुठे? कुठले दादा? आपले दादा अजित दादा. तर मला कसं माहीत, मी इथं ह्या कार्यालयात आहे. काय त्यांनी ह्या सगळ्या गोष्टीतनं काय समजून घ्यायला हवं? मी थोरल्या पवारसाहेबांची प्रेस कॉन्फरन्स ऐकली. ते असं म्हणाले की हा जो जनतेचा मेसेज आहे तो ज्याने घ्यायचा त्यांनी तो योग्य पद्धतीने घ्यायला हवा. काय ते तुम्ही पवार साहेबांना विचारायला पाहिजे. आता मी त्याच्यावर बोलण्या अजितदादा आणि त्यांच्या सहकार्याबद्दल, अजितदादा आणि त्यांच्या सहकार्याबद्दल ज्या पद्धतीचा निकाल आला, दादा वगैरे असं नाव कुणी त्यांनी घेतलं नाही पवार साहेबांनी. त्यांनी नाही घेतलं. पण ठीक आहे, आता म्हणजे एक आनंदाचं वातावरण आहे. काय वेगळे काय प्रश्न असतील तर विचारा ना. हा विजय तुम्ही कसा बघता? खूप चांगलं आहे. आता एक आपल्याला लीड चांगली मिळाली आहे. अजून सगळं काउंटिंग आता राहिलं आहे. 2-3 आता राऊंड राहिलेत. पण असं दिसतं आहे आता 70-80 हजार लीड आपल्या सुप्रियाताईंना आहे. सगळीकडून आपल्याला लीड मिळतं आहे. त्याच्यामुळं कार्यकर्त्यांमध्ये उत्साह पण चांगला मोठा बघायला मिळतो. एकाही विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांना मताधिक्य मिळालं नाही असं नाही आहे का? काही मतदारसंघामध्ये रिकॅल्क्युलेशन केलं नाही, आता काय ते काय करतील आज आपल्याला सांगता येणार नाही. पण बहुतेक खडकवासला असं निम्म झालं आहे असं मला लोक सांगतायत. पण आता बघू, 2-3 तासात आपल्याला सगळे रिझल्ट येतीलच. आणि हा विजय कशाचा विजय? सत्याचा विजय. आणि मी बारामतीकरांनी अजितदादांना का नाकारलं? ते तुम्ही ह्यांना विचारा, बारामतीकरांना विचारा. मला तुमचं मत मला काही माहीत नाही. अनेक गोष्टी त्यांना बोलायच्याच, पण ही ती अप्रोप्रिएट वेळ नाही. चला, थँक्यू सो मच. तुमचं अभिनंदन पुन्हा एकदा. हां बोलतोय मी सगळ्या. ही जी गर्दी आणि हे सगळ्या पद्धतीचं जे सेलिब्रेशन आहे ते तुम्ही बघताय. कॅमेरामन तुषार जाधवसह मी राहुल कुलकर्णी, NDTV मराठी, बारामती.